विचार करा, अवघ्या 30 रुपयांचा एक साधा स्टॉक आणि तो अचानक थेट 3400 रुपयांवर पोहोचतो. ऐकायला खोट्या कथेसारखं वाटतंय ना, पण स्टॉक मार्केटमध्ये हे खरंच घडतं. आजच्या या विश्लेषणात आपण ह्याच प्रचंड संपत्ती निर्मितीमागचं विज्ञान आणि त्यामागची काही अत्यंत रंजक उदाहरणे समजून घेणार आहोत. आपण इथे फक्त नशिबाच्या गोष्टी करणार नाही, तर ह्यामागे असलेल्या ठोस डेटाची आणि प्रक्रियेची माहिती घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण मल्टीबॅगर स्टॉक्सचे डिकोडिंग करणार आहोत. अनेक कंपन्यांचे मूल्य अचानक कित्येक पटींनी वाढतं, ज्याला आपण मल्टीबॅगर म्हणतो. पण हे असं घडण्यामागे नेमके कोणते पॅटर्न्स असतात, कोणती धोरणे आणि धोके असतात, जे अशा स्फोटक वाढीला कारणीभूत ठरतात? आज आपण याच डेटाच्या आधारे या सर्व गोष्टींचा अगदी सविस्तर वेध घेणार आहोत. आपला आजचा अजेंडा अगदी क्लिअर आहे. आधी आपण पाहूया मल्टीबॅगर स्टॉकचं रहस्य, मग वाढीचे 4 मुख्य आधारस्तंभ, त्यानंतर सेकंड ऑर्डर थिंकिंगची ताकद, कॅश फ्लोचे छुपे धोके आणि शेवटी एक्झिट स्ट्रॅटेजी. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, मल्टीबॅगर स्टॉक्सचं रहस्य. एक खऱ्या अर्थाने संपत्ती वाढवणारा स्टॉक प्रत्यक्ष व्यवहारात कसा दिसतो हे आता आपण उलगडून पाहूया. मगाशी आपण जे बोललो त्याला आता खऱ्या डेटाची जोड देऊया. NPST म्हणजेच नेटवर्क पीपल्स सर्व्हिसेस टेक्नॉलॉजी. या कंपनीचा शेअर अक्षरशः 30 रुपयांवरून 3400 रुपयांवर गेला, म्हणजेच तब्बल 130 ते 140 पटीने वाढ. पण हे एका रात्रीत घडलेला चमत्कार किंवा योगायोग अजिबात नव्हता. या स्फोटक वाढीचा पाया खूप सॉलिड होता. या कंपनीचा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू 19 कोटींवरून 41 कोटी आणि मग थेट 128 कोटींवर गेला. ही 100 ते 200% वाढ आहे. पण खरी जादू झाली ती नफ्यामध्ये. प्रॉफिट 2 कोटींवरून 7 कोटी आणि मग 27 कोटींवर पोचला, म्हणजे जवळपास 300 ते 400% प्रचंड वाढ. मित्रांनो, ज्या कंपन्या असा रॉकेटसारख्या वेगाने ग्रो करतात ना, त्याच मल्टीबॅगर बनण्याची ताकद ठेवतात. ही वाढ तर आपण पाहिली, पण ती टिकून कशावर असते? चला वळूया या वाढीच्या 4 प्रमुख आधारस्तंभांकडे, जे एका सामान्य कंपनीला स्फोटक बनवतात. हे 4 पिलर्स म्हणजे 1. महसूल आणि नफ्यातली मोठी झेप, 2. ॲसेट लाईट बिझनेस मॉडेल्स, 3. अनुकूल सरकारी धोरणे आणि उद्योगातील मोठी वाढ, आणि 4. सुरुवातीला कंपनीचं मूल्यांकन खूप कमी असणं, म्हणजेच ती कंपनी लोकांच्या नजरेत नसणं. आता हे ॲसेट लाईट बिझनेस मॉडेल म्हणजे नेमकं काय भानगड आहे? आपण NPCTचं उदाहरण घेतलं, ती कंपनी UPIसाठी APIs बनवते. आता विचार करा, जर तुमचा सॉफ्टवेअर किंवा APIचा बिझनेस असेल, तर 100 वरून 10,000 युजर्सपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला नवीन कारखाने उभे करावे लागत नाहीत. तुमचा मॅन्युफॅक्चरिंग किंवा वितरणाचा अतिरिक्त खर्च जवळपास 0 असतो. युजर्स वाढतात, पण खर्च वाढत नाही आणि नफा मात्र प्रचंड वेगाने वर जातो. हाच धागा पकडून आपण पुढच्या आधारस्तंभाकडे येऊया. ती म्हणजे सरकारी धोरणं. IDDM म्हणजेच इंडियन डिझाईन, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड. बघा, पूर्वी आपण संरक्षण क्षेत्रातील उपकरणं बाहेरून आणायचो, पण सरकारने धोरण बदललं आणि देशांतर्गत तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं. अगदी एखादी सिंगल वेंडर कंपनी असली तरी त्यांना थेट कंत्राट मिळू लागलं. हा एका धोरणाचा असा मोठा बदल होता, ज्याने संपूर्ण चित्रच पालटून टाकलं. याच IDDM पॉलिसीचा आणि जागतिक युद्ध परिस्थितीचा फायदा कसा झाला ते या उदाहरणावरून समजेल. झेन टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी अँटी ड्रोन सिस्टम्स आणि मिलिटरी सिम्युलेटर्स बनवते. जेव्हा हे सरकारी धोरण बदललं आणि ऑर्डर्सचा पाऊस पडायला लागला, तेव्हा 2023-24 मध्ये ह्या कंपनीचा स्टॉक 200 रुपयांवरून थेट 2500 पर्यंत झेपावला. अक्षरशः प्रचंड मोठी उसळी. यानंतर येतो मार्जिन एक्सपॅन्शनचा मुद्दा, म्हणजेच नफ्याचं प्रमाण वाढणं. पिकॅडिली ॲग्रोचं उदाहरण घ्या. ही कंपनी आधी साखर बनवायची, जिथे नफा जेमतेम 8 ते 10% असायचा. पण नंतर त्यांनी स्वतःचा ब्रँड आणला, इंद्री, जिला जगातील सर्वोत्तम विस्कीचा पुरस्कार मिळाला. आणि काय आश्चर्य, एका झटक्यात त्यांचं मार्जिन थेट 25%वर पोचलं. 40 रुपयांचा स्टॉक 1000वर गेला. नुसत्या महसुलापेक्षा नफ्यात झालेली ही वाढ यामागचं खरं रहस्य होतं. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात क्रिटिकल आणि रंजक भागाकडे वळतोय. सेकंड ऑर्डर थिंकिंगची ताकद. स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे पाहून लपलेले हिरे कसे शोधायचे ते आता पाहूया. बघा, बहुतांश लोक फक्त फर्स्ट ऑर्डर थिंकिंग करतात. म्हणजे कसं? भारतात स्मार्ट मीटर्स लागतायत, मग स्मार्ट मीटर बनवणाऱ्या कंपन्या शोधा. रेल्वेचे डब्बे बनवतायत, वॅगन्स बनवणाऱ्या कंपन्या बघा. हे खूपच उघडं आहे.
पण खरी संपत्ती तिथे बनते जिथे लोक सेकंड ऑर्डर थिंकिंग वापरतात. म्हणजे हे स्मार्ट मीटर ज्या प्लास्टिक बॉक्समध्ये बसवतात ते कोण बनवतं? एका वॅगनमध्ये लागणारे शेकडो स्प्रिंग्स कोण पुरवतं? तिकडे लक्ष देणं अधिक फायदेशीर ठरतं. स्मार्ट मीटर्सचंच उदाहरण घेऊ. सगळ्यांचं लक्ष HPL इलेक्ट्रिककडे होतं. त्यांचा स्टॉक 100 रुपयांवरून थोडासा वर गेला. पण दुसरीकडे कुणाचंही लक्ष नसलेली एक छोटीशी कंपनी होती, RMC स्विच गिअर्स. हे लोक मीटरसाठी ते प्लास्टिक बॉक्सेस बनवायचे. आणि काय झालं माहितीये? यांचा महसूल 40 कोटींवरून 300 कोटींवर गेला. पण सर्वात घारी गोष्ट म्हणजे नफा 0 वरून थेट 43 कोटींवर पोचला. प्लांट आणि मशिनरीचा खर्च आधीच निघाल्यामुळे आलेला पैसा थेट नफ्यात गेला आणि 18 रुपयांचा हा स्टॉक चक्क 1000 रुपयांच्या आसपास जाऊन पोचला. यालाच आपण मल्टीप्लायर इफेक्ट म्हणतो. जेव्हा एखादं मोठं अंतिम उत्पादन बनत असतं तेव्हा त्याला शेकडो छोट्या छोट्या भागांची गरज असते. त्यामुळे मुख्य उत्पादनाच्या क्षेत्रात जर फक्त 10% वाढ झाली ना, तरी तो सुटा भाग म्हणजेच ॲन्सिलरी कंपोनंट पुरवणाऱ्या कंपनीत 100% वाढ होऊ शकते, कारण मागणी एकदम अनपेक्षितपणे वाढलेली असते. याचं आणखी एक क्लासिक उदाहरण म्हणजे फ्रंटियर स्प्रिंग्स. रेल्वेची थीम चालू असताना सगळेजण ज्युपिटर वॅगन्स आणि टीटागड वॅगन्सची चर्चा करत होते. पण ही छोटीशी कंपनी त्या वॅगन्सच्या चाकांसाठी स्प्रिंग्स बनवत होती. एका डब्याला शेकडो स्प्रिंग्स लागतात. परिणाम, त्यांचा नफा अवघ्या 4 वर्षात 8 कोटींवरून 35 कोटींवर गेला. कंपनीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आणि स्टॉक 350 वरून थेट 4000ला धडकला. मुख्य कंपन्यांपेक्षा सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांनी खरा पैसा छापला. आता हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतंय, पण थांबा, या नाण्याला दुसरी बाजूही आहे. आता आपण वळूया कॅश फ्लो ट्रॅप्स आणि धोके या भागाकडे, जी या वाढीची एक काळी बाजू आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर कितीही प्रचंड महसुलाचा आकडा दिसत असला तरी तो पैसा खऱ्या अर्थाने बँकेत येत नसेल तर त्या वाढीला काही अर्थ नसतो. स्पष्ट सांगायचं तर कॅश फ्लो नसलेली वाढ हा एक मोठा सापळा असू शकतो. आता हे कसं होतं? बऱ्याचदा कंपन्या कागदावर कृत्रिम वाढ दाखवतात. याला चॅनल डम्पिंग म्हणतात. यात काय होतं? कंपनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवते आणि त्या मोठ्या प्रमाणावर दुकानांमध्ये डंप करते. माल दुकानात पोहोचला की कंपनी लगेच आपल्या खात्यात नोंद करते की आपला महसूल वाढला, पण वास्तवात तो माल ग्राहकांना विकलाच गेलेला नसतो. त्यामुळे दुकानदारांकडून कंपनीला 1ही रुपया प्रत्यक्ष मिळालेला नसतो. असंच एका इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत झालं. कागदावर त्यांचा महसूल 121 कोटींवरून थेट 1000 कोटी झाल्याचं दिसत होतं. नफाही 2 कोटींवरून 31 कोटींवर दाखवला गेला. पण या कंपनीचा स्टॉक 30 रुपयांवरून फक्त 70 पर्यंत गेला आणि धपकन पुन्हा 30 वर येऊन आदळला. कारण कागदावर दिसणाऱ्या या वाढीमागे प्रत्यक्ष कॅश फ्लो नव्हताच. बिले फाडली जात होती पण पैसे येत नव्हते. हा असा खूप मोठा रेड फ्लॅग असतो. आणि म्हणूनच आपण आता आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, एक्झिट स्ट्रॅटेजी. या संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्या डोळे झाकून आयुष्यभर तशाच ठेवण्यासाठी नसतात. बघा, प्रत्येक कंपनी एका जीवनचक्रातून जाते. टप्पा 1 म्हणजे ओळख, जिथे धोका सर्वाधिक असतो. खरा पैसा बनतो तो टप्पा 2 मध्ये, म्हणजेच ग्रोथच्या काळात. त्यानंतर येतो टप्पा 3 म्हणजे परिपक्वता, जिथे परतावा अगदी साधारण आणि रेषीय असतो. आणि मग येतो चौथा टप्पा, घसरण, जिथे गुंतवणूकदारांचं भांडवल नष्ट होऊ शकतं. विशेषतः मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांची वाढ अचानक कधीही थांबू शकते. त्यामुळे योग्य वेळी एक्झिट करणे हीच यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की या मल्टीबॅगर स्टॉक्समागे काही सॉलिड पॅटर्न्स असतात. स्फोटक वाढ, ॲसेट लाईट मॉडेल्स, सेकंड ऑर्डर थिंकिंग आणि पॉलिसी शिफ्ट्स. पण हे सगळं असूनही कागदावर दिसणारी वाढ आणि प्रत्यक्षात हातात येणारा पैसा यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो. म्हणूनच आज आपण हे विश्लेषण एका महत्त्वाच्या प्रश्नाने संपवत आहोत. नुसती कागदावरची वाढ शोधणं तर खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीत खऱ्या अर्थाने कॅश फ्लो येत आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुमच्याकडे कोणती सिद्ध प्रक्रिया आहे यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.